मी युवराज भगवान दाखले या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या 3 ते 4 दिवसापासून जी सोशल मीडिया वरती आमच्या बीसीताईच्या संदर्भामध्ये जो काही वास्तविक घटना तर माननीय आयुक्त अमित गोरके साहेबांच्या माध्यमातून बाहेर आलेले आहे, या संदर्भामध्ये काही प्रमुख मुद्द्यावरती खुलासा करू इच्छितो म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केला आहे। दिनांक 28 तारखेला 28/3/2025 रोजी आदरणीय कैलासवासी बीसीताई यांना डिलिव्हरी करण्याच्या संदर्भामध्ये दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले होते, परंतु दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी त्यांना तात्काळ 10 लाख रुपये भरण्याची सूचना त्यांना केली। संबंधित बीसे कुटुंबियाकडे 10 लाख रुपये नसताना 3 लाख रुपये त्यांच्याकडे अवेलेबल होते, ते भरण्यासाठी त्यांना विनंती करत होते, परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची गंभीराची दखल त्या ठिकाणी घेतली नाही। वास्तविक पाहता या संदर्भामध्ये स्वतः अमितजी गोरके साहेब आमदार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष हे स्वतः दीनानाथ मंगेशकर या प्रशासनाशी संपर्क साधत होते, परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची दाद त्या पेशंटच्या संदर्भामध्ये दिलेली नाही। ही अतिशय निंदनीय आणि खेदजनक बाब आहे। आज जो या सोशल मीडियावरती मारुती भापकर नावाचे गृहस्थ आणि दीपक केदार नावाचा एक स्वयंघोषित नेता हा अमित गोरके साहेबांवरती आरोप करत असताना बोलतो की तुम्ही या ठिकाणी स्वतः आमदार असताना याच्यावरती दखल घेऊ शकले नाही, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। त्याचबरोबर या गोष्टीला सुद्धा तुम्ही जबाबदार आहात। अशा प्रकारची उल्लंघना स्वतःच्या प्रसिद्धीपोटी त्या हॉस्पिटलची वकिली करण्यासाठी ही लोक करत आहे, ही अतिशय निंदनीय बाब आहे। मी स्वतः या गोष्टीचा साक्षीदार आहे। जवळपास 28 तारखेला त्या रुग्णालयामध्ये घेऊन गेले, 28ला त्या दवाखान्यामध्ये त्यांना भरती करून घेतलं नाही, त्याच्यामुळे 29-30 तारखेला त्या महिलेला त्या ठिकाणी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सूर्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी त्या कुटुंबाने प्रयत्न केले, त्या हॉस्पिटलमध्ये गेले। माझ्या माहितीनुसार 29 तारखेला त्या महिलेची डिलिव्हरी झाली, त्यांनी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला आणि 29 तारखेला डिलिव्हरी झाल्यानंतर ती महिला जास्त रक्तस्राव झाल्यामुळं ती कोमामध्ये गेली। जवळपास 3 दिवस ती महिला त्या कोमामध्ये असल्या कारणानं स्वतः आमदार अमितजी गोरके साहेब बीसे कुटुंबीय आणि आम्ही स्वतः त्या बीसे कुटुंबियाला सावरण्याकरता, त्या मातेचा जीव वाचवण्याकरता, त्या 2 जन्मलेल्या मुलींचा जीव वाचवण्याकरता आम्ही स्वतः प्रयत्नशील त्या ठिकाणी होतो। याच्यामुळं आम्हाला ज्या दीनानाथ मंगेशकरांनी त्या प्रशासनाने तो अन्याय केला, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्याकडे वेळ नव्हता। आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की त्या महिलेचा जीव वाचवणं, त्या भगिनीचा जीव वाचवणं, परंतु आमच्या केलेल्या प्रयत्नांना पण आम्हाला यश आलं नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही त्या दीनानाथ मंगेशकरांनी केलेल्या गैरकृत्याचा, त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचा त्या ठिकाणी समाज माध्यमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आणून देण्याकरता आमदार अमितजी गोरके साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट निदर्शनामध्ये आणून दिली। याच्यामध्ये अमित गोरके साहेब आणि आम्ही स्वतः त्या बीसे कुटुंबियांचं सांत्वन आणि त्यांना आधार देण्याकरता आम्हाला ते पहिले परम कर्तव्य वाटलं, त्याच्यामुळं आमच्याकडनं तो थोडासा विलंब झाला। ज्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला, माझ्या माहितीनुसार 31 तारखेला त्या महिलेचा रात्री 11:58 मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण अंत्यविधी उरकल्यानंतर आमदार साहेबांनी या संदर्भामध्ये वाचा फोडण्याचं काम केलं। याच्यामध्ये आमदार साहेब कुठं दोषी आढळतात, आम्ही कुठं दोषी आढळतोय, याची कृपया तुम्ही आम्हाला जाण करून द्यावी। उगाचच प्रसिद्धीपोटी त्या दीनानाथ रुग्णालयाची वकिली करण्यापोटी आपण चुकीच्या पद्धतीनं एक मातंग समाजाच्या भगिनीवरती झालेल्या अन्याय दडपण्यासाठी दीपक केदार आणि मारुती भापकर आपण प्रयत्न करू नये, ही कळकळीची विनंती आणि आव्हान मी आपल्याला करतो। उलट ज्या महिलेने त्या 2 मुलींना जन्म दिलेला आहे, त्यांच्या पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला त्यांना जगवण्याची त्यांच्या संपूर्ण जबाबदारी ही घेणं गरजेचं आहे। आपण सगळेजण मिळून त्या दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावरती बोट ठेवून त्यांनी केलेल्या हलगर्जीपणावरती त्यांना दोष देऊन त्यांच्यावरती कडक कारवाईसाठी आपण सर्वांनी मागणी करूयात आणि विनाकारण मातंग समाजातल्या भगिनीचा झालेल्या निधनाचा आपण राजकीय भांडवल करू नये, अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो।
धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.